महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. चिखला गावच्या समाज कंटकांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. चिखला गावच्या सरपंचावर चिखला गावच्या समाज कंटकांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. चिखला गावच्या आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कठोरात कठोर शिक्षा. काय मागणी आहे ती, कशासाठी आपण इथे आलात? नमस्कार, मी पूजा मयूर घाटगे. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. बुलढाणा जिल्ह्यातील तालुका लोणार गाव चिखला या गावामध्ये मागील काही दिवसापासून चालू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आधी बसवण्यात आला आणि नंतर तो हलवण्यासाठी तिथे काही चर्चा आणि सभा सुरू झाल्या. पण तो पुतळा हलवण्यासाठी आपल्या समाजातील काही महिलांनी, काही महिला प्रतिनिधींनी त्याला विरोध केला आणि तो विरोध करत असताना त्या गावातील काही मी तर त्यांना नालायकच म्हणेल अशा माणसांनी त्या महिलांवर जो त्या बाचाबाचीत जो अत्याचार केला, त्यांच्या अंगावरील जे कपडे फाडले, त्यांच्यावर त्यांची जी हालअपेष्टा केली, ती हालअपेष्टा फार निंदनीय होती. कारण महाराष्ट्रात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आपण जो महाराष्ट्र चालतोय, अशा महाराष्ट्रात जर महिलांवर असल्या प्रकारचे अत्याचार होत असतील तर नक्कीच तिथल्या अत्याचार करणाऱ्या आरोपांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही ते उपस्थित झालो आहे निवेदन देण्याकरता. आणि आमची एवढीच मागणी आहे की त्या आरोपांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून यानंतर जर महिलांवर कोणी अत्याचार करू पाहत असेल तर नक्कीच त्याला ती सबकच मिळेल. म्हणून आमची सर्वांची ही विनंती आणि मागणी आहे की त्या नराधमांना किंवा त्या आरोपांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जे पुतळ्याला विरोध करणारी घटना या महाजिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये झाली. महाजिजाऊंचं जिल्हा असलेला बुलढाणा जिल्हा आणि या घटनेमुळं सर्व शिवप्रेमी, सर्व सकल हिंदू समाज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणे आणि एखाद्या महिलांचे कपडे फाडूस तर तिला विरोध करणे ही आपली संस्कृती नाही आहे. ज्या लोकांनी घटना केलेली आहे तिचा सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी जे थोर महापुरुषांच्या पुतळ्यासाठी जी परवानगी आहे, या परवानगी देताना यात काही कठोर अटी टाकलेल्या आहे. म्हणून जिल्हा स्तरावर एक समिती बनवून कला आणि वास्तुशास्त्र ह्या ज्या 2 परवानग्या आहे, ह्या जर 2 परवानग्या जर शिथिल केल्या आणि याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की कुठेही पुतळ्याचा वाद निर्माण होणार नाही. थोर महापुरुषांनी समाजाला एक वेगळी दिशा देऊन शिका संघटित वा संघर्ष कराप्रमाणेच सर्व थोर महापुरुषांनी चांगली शिकवण दिलेली आहे. या शिकवणीप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीने आचरण केलं पाहिजे. माझी पुन्हा सरकारला विनंती आहे की ज्या नराधमाने कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी, त्यावर कठोर कारवाई करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा कायदा चालवून त्याला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे, अशी सुद्धा मागणी करतो. आमचे